Hello everyone, today we are going to learn standard 8 maths practice set 5.2. इथे क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे एक्सपांड. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे k + 4 क्यूब. इथे बायनॉमियल टर्मचा क्यूब दिलेला आहे, तर यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहे. हा पण बायनॉमियल टर्मचा फॉर्म्युला आहे. बघा a + b क्यूब इज इक्वल टू फर्स्ट टर्मचा क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर मल्टिप्लाय सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म मल्टिप्लाय सेकंड टर्मचा स्क्वेअर. यामध्ये फर्स्ट टर्मचा स्क्वेअर आहे, यामध्ये सेकंड टर्मचा स्क्वेअर आहे, प्लस सेकंड टर्म क्यूब. ओके, तर हा बायनॉमियल फॉर्म्युला इथे आपण अप्लाय करू शकतो. k + 4 क्यूब इज इक्वल टू a क्यूब आहे, फर्स्ट टर्मचा क्यूब घ्यावा लागेल. यामध्ये फर्स्ट टर्म k आहे, सेकंड टर्म 4 आहे, तर इथे फर्स्ट टर्मचा क्यूब काय येणार k क्यूब प्लस इथे 3 फर्स्ट टर्मचा स्क्वेअर आहे, फर्स्ट टर्म काय आहे k, इथं इंटू आहे क्यूब. इथे काहीही साइन दिलेलं नाही ना, म्हणून इथं डॉट शो करायचा, इंटू मल्टिप्लिकेशन. ओके, आणि इथे पण मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे सेकंड टर्म जी आहे b, सेकंड टर्म 4 आहे, 4 या तिघांमध्ये मल्टिप्लाय आहे. ओके, परत इथे प्लस 3 मल्टिप्लाय फर्स्ट टर्म मल्टिप्लाय सेकंड टर्म क्यूब, सेकंड टर्म स्क्वेअर प्लस सेकंड टर्म क्यूब, म्हणजे 4चा क्यूब घ्यावा लागेल. अंडरस्टँड? आपण काय केलेलं आहे, ही जी बायनॉमियल टर्म आपल्याला एक्सपांडसाठी दिलेली आहे ना, आपण सेम या फॉर्म्युल्यामध्ये फिल केलेली आहे. अंडरस्टँड? इथे फर्स्ट टर्मचा क्यूब 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म स्क्वेअर प्लस सेकंड टर्म क्यूब. अंडरस्टँड? ओके, नेक्स्ट स्टेप. इथे k क्यूब ॲज इट इज k क्यूबच राहणार आहे, प्लस इथे 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म आणि मल्टिप्लाय बाय 4. सिम्पली तुम्ही इथे मल्टिप्लिकेशनचं साइन शो केलं तरीही चालेल, किंवा यामध्ये एक डॉट शो केले तरीही नो प्रॉब्लेम. तर इथे 3 4 आर 12, 12k स्क्वेअर. ओके, नेक्स्ट इथे प्लस घेऊ आपण 3 मल्टिप्लाय बाय k मल्टिप्लाय बाय 4k. सर्वात आधी आपल्याला 4चा स्क्वेअर फाइंड करायचा आहे, तर 3 मल्टिप्लाय बाय k काय होणार 3k, आणि 4चा स्क्वेअर 4 4 आर 16 मल्टिप्लाय बाय 16 राईट करू, प्लस 4चा क्यूब. 4 क्यूब कसं फाइंड करायचं, 4 मल्टिप्लाय बाय 4 16, 4 4 आर 16, 16 मल्टिप्लाय बाय 4 64, 16 4 आर 64. हा आहे 4चा क्यूब. ओके, नेक्स्ट k क्यूब ॲज इट इज प्लस 12 स्क्वेअर 12k स्क्वेअर ॲज इट इज प्लस 3 आणि 16 इथे मल्टिप्लाय आहे ना, सो इथे मल्टिप्लाय करायचं आहे. 16 3 आर 48, आणि इथे k ॲज इट इज, हा k मल्टिप्लायला आहे तर इथे मल्टिप्लायलाच येणार आहे, प्लस 64. ओके, देअरफॉर फायनल आन्सर काय आहे, k + 4 क्यूब इज इक्वल टू k क्यूब प्लस 12k स्क्वेअर प्लस 48k प्लस 64. अंडरस्टँड? खूप इझी आहे. या एक्झाम्पलसाठी आपल्याला हा फॉर्म्युला लर्न करणे आवश्यक आहे. एकदा तुमचा हा फॉर्म्युला लर्न झाला ना, तर तुम्ही व्हॅल्यू पुटअप करून हे पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता इझिली. ओके, एक्झाम्पल नंबर 2 आहे 7x + 8y क्यूब. इथे पण बायनॉमियल टर्म दिलेली आहे. तर बायनॉमियल टर्म म्हणजे काय, ही फर्स्ट टर्म आणि ही सेकंड टर्म, ही दोन टर्म दिलेले आहे इथे प्लसमध्ये, आणि दोन्ही टर्मला क्यूब दिलेला आहे. ही बायनॉमियल टर्म आहे. या बायनॉमियल टर्मसाठी हा बायनॉमियल फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, इथे a + b क्यूब हा फॉर्म्युला आपण अप्लाय करू शकतो. a म्हणजे काय 7x कन्सिडर करणार, आणि b म्हणजे 8y कन्सिडर करणार. तर इथे आपल्याला ह्या फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन दिलेलं आहे ना, सेम आपण ह्या एक्झाम्पलचं एक्सपान्शन तयार करू. सो इथे एक्झाम्पल राईट करून घेते. 7x + 8y क्यूब इज इक्वल टू, बघा इथे फर्स्ट टर्मचा क्यूब आहे, तर इथे पण आपल्याला फर्स्ट टर्मचा क्यूब घ्यावा लागेल, म्हणजे 7x क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 7x स्क्वेअर मल्टिप्लाय सेकंड टर्म 8y प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म, म्हणजे इथे 3 राईट करू,
फर्स्ट टर्म काय आहे 7x मल्टिप्लाय बाय 8y स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब. सेकंड टर्म इथे 8y आहे 8y क्यूब, इथे 8y क्यूब आहे. अंडरस्टँड. नेक्स्ट स्टेप, यामध्ये 7x चा क्यूब आपल्याला फाइंड करायचा आहे. तर x चा क्यूब सर्वात आधी फाइंड केला तर काय येणार x क्यूबच येणार आहे. आणि 7 चा क्यूब आपल्याला कसा फाइंड करायचा बघा. 7 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 7 3 टाइम्स 7 मल्टिप्लाय करायचा आहे. तर 7 7 जार 49. 49 ला परत 7 ने मल्टिप्लाय केलं तर 343 आन्सर येणार आहे. म्हणजे 343x क्यूब असं राईट करायचं. ओके. प्लस आता ही टर्म आपल्याला इथपर्यंत सॉल्व्ह करायची आहे. इथे 3 आहे आणि इथे 7 इंटू एक्स स्क्वेअर आहे. तर सर्वात आधी आपण ह्या 7x चा स्क्वेअर फाइंड करून घेऊ. 3 ॲज इट इज राईट करू आणि 7 चा क्यूब काय येणार 7 7 जार 49 आणि x क्यूब ॲज इट इज एक्स स्क्वेअर ॲज इट इज. ओके. आणि मल्टिप्लायला 8y प्लस आता ही टर्म सॉल्व्ह करू. या टर्ममध्ये इथे मल्टिप्लाय. ओके. 3 मल्टिप्लाय बाय 7x मल्टिप्लाय बाय 8y स्क्वेअर. सो 8 चा स्क्वेअर काय येणार आहे 8 8 जार 64 64y स्क्वेअर प्लस इथे 8 चा क्यूब फाइंड करायचा आहे. 8 चा क्यूब कसा फाइंड करू शकतो आपण 8 मल्टिप्लाय 8 मल्टिप्लाय 8 3 टाइम्स 8 मल्टिप्लाय करायचा आहे. तर 8 8 जार 64 64 मल्टिप्लाय बाय 8 512 आणि इथे y क्यूब. ओके. हे बरोबर लक्षात घ्या 512y क्यूब आहे. ठीक आहे. इज इक्वल टू 343x क्यूब ॲज इट इज प्लस आता ही टर्म सॉल्व्ह करायची आहे. सो ह्या टर्ममध्ये सर्व मल्टिप्लिकेशनला आहे तर आपण 3498 हे मल्टिप्लाय करणार आहे. 49 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 8 जर आपण केलं तर आन्सर येणार आहे 1176. इथे x स्क्वेअर आणि हा y ॲज इट इज घ्यायचा. आता ही टर्म या टर्ममध्ये पण मल्टिप्लाय करायची 3 मल्टिप्लाय बाय 7 आणि जे आन्सर येणार त्याला 64 ने परत मल्टिप्लाय करायचं. तर अशी मल्टिप्लाय केल्यानंतर 1344 आन्सर येणार आहे. आणि इथे x आहे आणि हा y स्क्वेअर. ओके. 512 क्यूब ॲज इट इज. खूप इझी आहे. फक्त आपल्याला थोडंसं केअरफुली लक्ष द्यायचं आहे. हे जे मल्टिप्लाय आहे मल्टिप्लिकेशन व्यवस्थित करून घ्यायची आहे. मी इथे तुम्हाला डायरेक्ट मल्टिप्लिकेशन राईट करून दिलेली आहे बिकॉज आता तुम्हाला मल्टिप्लिकेशन तर करताच येतात. ओके. सो इथे आपल्याला मिळालेलं आहे ह्या बायनॉमियल टर्मचं एक्सपान्शन. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 3 आहे 7 प्लस m क्यूब. आणि ह्या बायनॉमियल टर्मसाठी आपण हाच फॉर्म्युला यूज करणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल इथे एक्झाम्पल राईट करून घ्यायचं 7 प्लस m क्यूब इज इक्वल टू फर्स्ट टर्मचा क्यूब घ्यायचा आहे. फर्स्ट टर्म इथे 7 आहे सो 7 चा क्यूब प्लस फॉर्म्युल्यामधील इथे 3 राईट केला फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 7 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म m आहे प्लस 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म मल्टिप्लाय बाय सेकंड टर्मचा क्यूब म्हणजे m चा स्क्वेअर सेकंड टर्मचा स्क्वेअर आहे. ओके. प्लस सेकंड टर्मचा क्यूब घ्यायचा म्हणजे m क्यूब. ओके. बघा कसं फॉर्म्युल्यामध्ये मी पुटअप केलेले आहे ह्या व्हॅल्यूज तुम्हाला पण केअरफुली बघायचं आहे. ठीक आहे. आता इथे आपल्याला क्यूब आणि स्क्वेअर फाइंड करायचे आहे या स्टेपमध्ये जितके मिळालेले आहे तितके. सो 7 चा क्यूब फाइंड करायचा जर आपण आधी बघितलं 7 मल्टिप्लाय 7 मल्टिप्लाय 7 करायचं 3 टाइम्स 7 केला तर आपल्याला 7 चा क्यूब फाइंड होईल. 7 7 जार 49 49 7 जार 343. ओके. आणि इथे प्लस आता ही टर्म आणि ही टर्म मल्टिप्लायला आहे पण ह्या टर्ममध्ये स्क्वेअर आहे. आधी 7 चा स्क्वेअर आपण फाइंड करू. 3 मल्टिप्लाय बाय 7 7 जार 49 मल्टिप्लाय बाय m प्लस आता ही टर्म या टर्ममध्ये 3 आणि 7 चं मल्टिप्लाय 3 7 जार 21 आणि m चा स्क्वेअर काय येणार m स्क्वेअर प्लस m क्यूब. ओके. नेक्स्ट स्टेप इज इक्वल टू 343 ॲज इट इज प्लस आता इथे मल्टिप्लाय करायची
49 मल्टिप्लाय बाय 3 147 आणि याला मल्टिप्लायला m आहे म्हणून m राईट केला प्लस ही स्टेप ॲज इट इज 21 m स्क्वेअर प्लस m क्यूब. ओके, देअरफॉर 7 प्लस m क्यूब is equal to 343 plus 147 m plus 21 m square plus m cube. ओके, एक्झाम्पल नंबर 4 आहे 52 क्यूब. इथे मोनोमियल टर्म दिलेली आहे. या मोनोमियल टर्मला आपण बायनॉमियल टर्ममध्ये कन्व्हर्ट करून घेतलेला आहे कारण आपल्याकडे बायनॉमियल टर्मचा फॉर्म्युला आहे. अंडरस्टँड, बायनॉमियल टर्ममध्ये 50 प्लस 2 52 होतात म्हणून 50 प्लस 2 क्यूब असं आपण राईट केलेलं आहे. ह्या फॉर्म्युल्याच्या हेल्पने आपण हे एक्झाम्पल एक्सपांड करणार आहे. ओके, सो बघा 50 प्लस 2 क्यूब इज इक्वल टू फर्स्ट टर्म इथे 50 आहे म्हणून 50चा क्यूब घ्यायचा प्लस 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे 50चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म इथे 2 आहे 2 प्लस 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म स्क्वेअर प्लस इथे सेकंड टर्मचा क्यूब. ओके, आपण व्हॅल्यूज पुटअप केलेल्या आहे फॉर्म्युल्यामध्ये. आता इथे आपल्याला क्यूब आणि स्क्वेअर फाइंड करून घ्यायचे जे या स्टेपमध्ये आहे ते. तर 50चा आपल्याला क्यूब फाइंड करायचा म्हणजे 50 मल्टिप्लाय बाय 50 मल्टिप्लाय बाय 50 असे 350 आहे. 350चे 3 0 1 2 3 आणि 5 इंटू 5 25 25 5 जा 105 म्हणजे 1,25,000 येणार 50चा क्यूब. ओके, प्लस आता इथे मल्टिप्लाय बाय 3 ॲज इट इज राईट करायचं आणि इथे 50चा स्क्वेअर आहे. स्क्वेअर कसा फाइंड करायचा 50 मल्टिप्लाय बाय 50 250 मल्टिप्लाय आहे ना म्हणजे 250चे 2 0 आणि 5 5 जा 25 2500 मल्टिप्लाय बाय 2 प्लस इथे 3 मल्टिप्लाय बाय 50 मल्टिप्लाय बाय इथे 2 2 जार 4 2 चा स्क्वेअर प्लस आता 2चा क्यूब किती येणार 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 2 2 जार 4 4 मल्टिप्लाय बाय 2 4 2 जा 8. ओके, इझी आहे. आपण काय केलेलं आहे क्यूब आणि स्क्वेअर या स्टेपमध्ये राईट करून घेतले. आता बघा इथे 1,25,000 ॲज इट इज प्लस ही जी स्टेप आहे ही सॉल्व करायची आणि ही स्टेप सॉल्व करायची. ओके, ही टर्म मल्टिप्लिकेशनला आहे 3 मल्टिप्लाय बाय 2,500 मल्टिप्लाय बाय 2. बघा सर्वात आधी आपण 3 मल्टिप्लाय बाय 2,500 करू. हे 2 0 ॲज इट इज राईट करून घेते 25 3 जार 75 मल्टिप्लाय बाय हा रिमेनिंग 2 प्लस इथे 3 मल्टिप्लाय बाय 50 3 मल्टिप्लाय बाय 50 म्हणजे 1 0 ॲड करून राईट करून घेते 3 5 जार 50 150 मल्टिप्लाय बाय रिमेनिंग 4 इथे 8 ॲज इट इज. नेक्स्ट स्टेप 1,25,000 ॲज इट इज प्लस 7,502 मल्टिप्लाय करायची आहे तर इथे रिमेनिंग 2 0 ॲज इट इज आणि 2 5 जार 10 कॅरियरला 1 2 7 जा 14 प्लस 1 15. ओके, 15,000 प्लस इथे 150 मल्टिप्लाय बाय 4. बघा आपण काय केलं ह्या दोघांची मल्टिप्लाय आता ह्या दोघांची मल्टिप्लाय करायची तर इथे हा 0 ॲज इट इज 15 4 जार 60 600 आला आन्सर प्लस 8. ओके, आता आपल्याला ह्या सर्वांची करायची ॲडिशन. सर्वांची ॲडिशन केली तर येणार आहे 1,40,608. ओके, तुम्ही करून बघायची आहे सर्वांची ॲडिशन. इथे 1,40,608 ॲडिशन येणार आहे. अंडरस्टँड. एक्झाम्पल नंबर 5 आहे 101 क्यूब. इथे पण आपल्याला मोनोमियल टर्म दिलेली आहे. या मोनोमियलला आपण बायनॉमियल टर्ममध्ये कन्व्हर्ट करू. 100 प्लस 1 क्यूब हे बायनॉमियल टर्म आहे. या बायनॉमियल टर्मला आपल्याला एक्सपांड करायचं आहे. सो एक्सपांड फॉर्म्युला आहे आपल्याकडे
इथे ए प्लस बी क्यूब. ह्या फॉर्म्युलाचं एक्सप्लेनेशन बघून घ्या आधी. फर्स्ट टर्मचा क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म स्क्वेअर मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म प्लस 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब. आता आपण ही बायनॉमियल टर्म इथे राईट करून घेऊ. 100 प्लस 1 क्यूब. या फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंग आता हे सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. फर्स्ट टर्मचा क्यूब घ्यायचा आहे म्हणजे 100 क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे इथे 100 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म इथे 1 आहे 1 राईट केला प्लस 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म क्यूब म्हणजे 1 क्यूब. ओके. नेक्स्ट आता या 100चा आपल्याला क्यूब फाइंड करायचा आहे. 100चा क्यूब फाइंड करणे म्हणजे 100 मल्टिप्लाय बाय 100 मल्टिप्लाय बाय 100. 300 मल्टिप्लाय आहे सो 300ची 3 झिरो येणार आहे आणि 1चा क्यूब 1 राहणार सो 1 इथे राईट केला आणि 6 झिरो येतील. ओके. म्हणजे 1 2 3 4 5 6 हा आहे 100चा क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय इथे 100चा स्क्वेअर फाइंड करायचा आहे म्हणजे 100 मल्टिप्लाय बाय 100. 200चे 4 झिरो येतील. ओके. आणि 1 ॲज इट इज म्हणजे 1चा स्क्वेअर हा 1च येणार म्हणून येते 1 आणि या 1ने आपण ह्या नंबरला मल्टिप्लाय केले तर ॲज इट इज तोच नंबर येणार आहे म्हणून मी तिथे तोच नंबर राहू देते. प्लस इथे 1चा स्क्वेअर फाइंड करायचा आहे. 1चा स्क्वेअर काय येणार 1 येणार आणि इथे 3 मल्टिप्लाय बाय 100 300 मल्टिप्लाय बाय 1 केलं तर 300च येणार आहे आणि 1चा क्यूब 1 येणार आहे. ओके. नेक्स्ट स्टेपमध्ये 10 लाख प्लस आता इथे मल्टिप्लिकेशन करायची आहे 3ची आणि 10,000ची सो 3 1 जार 3 आणि हे रिमेनिंग 0 ॲज इट इज 30,000. ओके. प्लस 300 प्लस 1. आता इथे आपल्याला हे नंबर्स पूर्ण ॲड करायचे आहे. या नंबरचे ॲडिशन केल्यानंतर मिळणार 10,30,301. ओके. सो आपल्याला मिळालेलं आहे एक्सपान्शन कशाचं 101 क्यूब. याचं एक्सपान्शन हे मिळालेलं आहे. ओके. एक्झाम्पल नंबर 6 आहे x प्लस 1/x क्यूब. इथे बायनोमियल टर्म दिलेली आहे तर हा बायनोमियल फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करत असतो फर्स्ट टर्मचा क्यूब घ्यायचा म्हणजे x क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म आणि यामध्ये फर्स्ट टर्मचा स्क्वेअर घ्यायचा आहे म्हणून xला स्क्वेअर येणार आहे आणि ही सेकंड टर्म प्लस 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म स्क्वेअर 1/x स्क्वेअर 1/x ही सेकंड टर्म आहे प्लस सेकंड टर्मचा क्यूब म्हणजे 1/x क्यूब. ओके. आता पुढच्या स्टेपमध्ये बघा x क्यूब काय येणार आहे x क्यूबच येणार आहे. ओके. प्लस इथे 3x स्क्वेअर मल्टिप्लिकेशनला आहे म्हणजे 3x स्क्वेअर ॲज इट इज आपण असं राईट करू शकतो आणि मल्टिप्लाय 1/x प्लस इथे 3 इंटू x आहे 3x राईट करायचं आणि मल्टिप्लाय इथे 1चा स्क्वेअर 1च येणार आहे आणि इथे x स्क्वेअर x येणार आहे xचा स्क्वेअर x येणार आहे. जेव्हा x हा मल्टिप्लिकेशनला असतो x मल्टिप्लाय बाय x स्क्वेअर येत असतं. ओके. प्लस 1 क्यूब काय येणार आहे 1च येणार आहे आणि xचा क्यूब येणार आहे x क्यूब. ओके. नेक्स्ट स्टेप x क्यूब प्लस आता या स्टेपमध्ये बघा इथे x स्क्वेअर आहे आणि इथे x आहे. इथे x स्क्वेअर म्हणजे 2x आहे मल्टिप्लिकेशनला x मल्टिप्लाय बाय x मग या 2x मधील 1x या x सोबत कॅन्सल होऊन जाईल सो इथे येणार आहे 3x मल्टिप्लाय बाय 1 3x राहणार. ओके. प्लस इथे बघा इथे x आहे आणि इथे डिनॉमिनेटरमध्ये x स्क्वेअर आहे परत इथे x स्क्वेअर आलेला आहे म्हणजे 2x मल्टिप्लिकेशनला आहे x मल्टिप्लाय बाय x सो यामधील 1x या x सोबत कॅन्सल होणार आणि इथे 3 1 जार 3 आणि रिमेनिंग हा डिनॉमिनेटरमधील x प्लस इथे 1/x क्यूब ॲज इट इज. सो हे आपलं फायनल आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. ओके. तर फॉर या आन्सरला कसं राईट करायचं मग x प्लस 1/x क्यूब इज इक्वल टू x क्यूब प्लस 3x प्लस 3/x प्लस
1/x³. अंडरस्टँड. एक्झाम्पल नंबर 7 आहे 2m + 1/5³. इथे हा बायनोमियल फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला फर्स्ट टर्मचा क्यूब घ्यायचा. फर्स्ट टर्म म्हणजे काय 2m क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म स्क्वेअर 2m स्क्वेअर मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म 1/5 प्लस 3 फर्स्ट टर्म मल्टिप्लायला घ्यायची मल्टिप्लाय सेकंड टर्म स्क्वेअर 1/5 स्क्वेअर प्लस सेकंड टर्म क्यूब 1/5 चा क्यूब घ्यायचा आहे. नेक्स्ट स्टेप, इथे या स्टेपमध्ये जे क्यूब आहे जे स्क्वेअर आहे ना ते आधी फाइंड करून घ्यायचे असतात. म्हणजे 2m चा क्यूब इथे फाइंड करायचा आहे. 2 चा क्यूब फाइंड करायचा आहे तर 2 मल्टिप्लाय 2 करावं लागेल. 2 2 जार 4 4 2 जार 8 2 चा क्यूब 8 येणार आहे आणि m चा क्यूब m³ येणार आहे. प्लस इथे 3 ॲज इट इज घेऊ मल्टिप्लाय 2m स्क्वेअर फाइंड करायचा 2 2 जार 4 हा 2 चा स्क्वेअर आहे आणि m चा स्क्वेअर m² येणार मल्टिप्लाय बाय 1/5 प्लस मल्टिप्लाय बाय 2m मल्टिप्लाय 1 चा स्क्वेअर काय येणार 1च येणार आहे आणि 5 चा स्क्वेअर काय येणार आहे 5 5 जार 25. ओके, इथे या फ्रॅक्शनला स्क्वेअर आहे म्हणजे डिनॉमिनेटरचा स्क्वेअर पण फाइंड करायचा आहे आणि न्यूमरेटरचा स्क्वेअर पण फाइंड करायचा आहे. प्लस इथे या फ्रॅक्शनला क्यूब आहे सो क्यूब फाइंड करायचा 1 चा क्यूब 1च येणार आहे आणि 5 चा क्यूब म्हणजे काय 5 मल्टिप्लाय 5 5 5 जार 25 25 5 जार 125. ओके, नेक्स्ट स्टेप 8m क्यूब प्लस इथे 3 मल्टिप्लाय बाय 4 12m स्क्वेअर 3 4 जार 12m स्क्वेअर आणि या 12 ने आपण 1 ला मल्टिप्लाय केलं तर 12च येणार आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये 5 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 1 3 2 जार 6 6 1 जार 6 आणि m ॲज इट इज आणि डिनॉमिनेटर मध्ये 25 प्लस 1/125. ही आहे आपली फायनल स्टेप. ओके, सो आन्सर काय राईट करणार देअरफॉर 2m + 1/5³ इज इक्वल टू 8m³ प्लस 12m² अपॉन 5 प्लस 6m/25 प्लस 1/125. अंडरस्टँड. एक्झाम्पल नंबर 8 आहे 5x/y प्लस y/5x³. इथे बायनॉमियल टर्म आहे सो हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट टर्मचा क्यूब घ्यायचा आहे 5x/y क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे 5x/y स्क्वेअर आणि मल्टिप्लाय सेकंड टर्म y/5x प्लस 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म मल्टिप्लाय बाय 5x/y ही फर्स्ट टर्म आहे मल्टिप्लायला परत सेकंड टर्म आहे y/5x स्क्वेअर प्लस आता इथे बी क्यूब आहे म्हणजे सेकंड टर्मचा क्यूब घ्यायचा आहे. बघा इथे y/5x सो इथे मी क्यूब राईट करते. ओके, इथे क्यूब आहे. आता या स्टेपमध्ये जे क्यूब आहे जे स्क्वेअर आहे ना ते आधी फाइंड करून घेऊ. सो इथे 5x क्यूब फाइंड करायचा आहे तर 5 चा क्यूब काय येणार 5 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5 5 5 जार 25 25 5 जार 125 आणि x क्यूब येणार आणि y क्यूब येणार प्लस 3 मल्टिप्लाय बाय 5x स्क्वेअर काढायचा आहे सो 5 मल्टिप्लाय बाय 5 25 आणि x स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर. ओके, इथे डिनॉमिनेटर मध्ये y आहे ना सो y चा पण स्क्वेअर आपल्याला फाइंड करायचा आहे मल्टिप्लाय बाय y/5x प्लस 3 मल्टिप्लाय बाय 5x/y मल्टिप्लाय बाय y चा स्क्वेअर काय येणार y स्क्वेअर येणार आणि 5x चा स्क्वेअर 5 5 जार 25 x स्क्वेअर येणार आहे. अंडरस्टँड. आणि इथे y क्यूब काय येणार y क्यूब
आणि 5चा क्यूब काढायचा आहे तर 125 आणि एक्स क्यूब येणार आहे. अंडरस्टँड. आता इथे 125 एक्स क्यूब ॲज इट इज घेतला आणि वाय क्यूब ॲज इट इज घेतला. या स्टेपमध्ये इथे एक्स स्क्वेअर आहे, इथे एक्स आहे. सो एक्स स्क्वेअर म्हणजे काय, एक्स मल्टिप्लाय बाय एक्स. 2x मधील 1x आपण कॅन्सल केला या डिनॉमिनेटरमधील x सोबत. या डिनॉमिनेटरमध्ये वाय स्क्वेअर आहे, यामधील 1y न्यूमरेटरच्या y सोबत कॅन्सल झालेला आहे. सो या स्टेपमध्ये काय राहिलेलं आहे बघा, 3 राईट केला, 25 इथे राईट केला, इथे एक्स स्क्वेअर सोबत 1x कॅन्सल झाला होता ना, सो 1x राहणार आहे, हा रिमेनिंग x इथे राईट केला. इथे वाय स्क्वेअर सोबत 1y कॅन्सल झाला, सो इथे 1y राहणार आहे, सो y राईट केला. आणि इथे yचा कोएफिशियंट काय असतो 1, सो इथे 1 राईट केला आणि अपॉनमध्ये 5 आहे. आता आपण ही स्टेप सॉल्व्ह करू. इथे 3 ॲज इट इज मल्टिप्लाय बाय, इथे न्यूमरेटरमधील x डिनॉमिनेटरमधील 1x सोबत कॅन्सल होणार आणि डिनॉमिनेटरमधील y ह्या न्यूमरेटरमधील y सोबत कॅन्सल होणार. सो इथे राहणार आहे 5 मल्टिप्लाय बाय y, इथे y स्क्वेअर होता ना, सो 1y कॅन्सल झालेला आहे, 1y रिमेनिंग आहे. ओके. सो डिनॉमिनेटरमध्ये इथे येणार आहे 25x. अंडरस्टँड. इथे 2x होते मल्टिप्लिकेशनला, 1x कॅन्सल झाला, सो 1x रिमेनिंग आहे, तो x इथे राईट केला, प्लस y क्यूब अपॉन 125x स्क्वेअर. ओके. नेक्स्ट 125 एक्स क्यूब अपॉन वाय क्यूब प्लस बघा 5 1 जार 5, 5 5 जार 25, 5 1 जार 5, 5 5 जार 25. न्यूमरेटर डिनॉमिनेटरमधील आपण हे कट केलेले आहे. ओके. सो बघा इथे 3 5 जार 15 आणि हा एक्स इथे राईट केला. 15 मल्टिप्लाय बाय 1 केलं तर 15च आन्सर येणार आहे ना. ओके. आणि इथे वाय आणि इथे हा 1 आहे ना, ह्या 1ला मल्टिप्लाय केलं ना वाय सोबत, तरी आपण इथे वाय राईट करू शकतो. प्लस इथे बघा 3 1 जार 3, 3 इंटू वाय 3y आणि इथे रिमेनिंग आहे 5x प्लस वाय क्यूब 125x क्यूब. सो हे आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे. या आन्सरला आपण ह्या प्रकारे राईट करू शकतो. एक्झाम्पल दिलेलं काय होतं, 5x अपॉन वाय प्लस वाय अपॉन 5x क्यूब इज इक्वल टू 125 अपॉन वाय क्यूब, इथे एक्स क्यूब आहे, प्लस 15x अपॉन वाय प्लस 3y अपॉन 15x प्लस वाय क्यूब अपॉन 125x क्यूब. अंडरस्टँड. सो डिअर स्टुडंट्स, इथे आपला हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. जर तुम्हाला प्रॅक्टिस सेट समजला असेल, आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.